नाशिकच्या शिवाजी चौकात होणाऱ्या रंगपंचमीला अखेर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी परवानगी दिली आहे। शिवाजी चौक भागात 60 वर्षांनंतर पेशवेकालीन रहाड खुली करण्यात आली आहे। गेल्या 8 दिवसांपासून रहाडीच्या रंगरंगोटीचं काम सुरू होतं, मात्र नागपूरमध्ये झालेल्या राड्यानंतर रहाड उत्सव साजरा न करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या। मात्र स्थानिक नागरिक आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेल्या मागणीनंतर आता पोलिसांनी रंगपंचमी साजरी करण्याला परवानगी दिली आहे। कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी उद्या पोलीस बंदोबस्तात ही रंगपंचमी साजरी होईल। नाशिक शहरामध्ये रंगपंचमी साजरी करायची पेशवेकालीन परंपरा आहे आणि ह्यामध्ये रहाड म्हणजे हौद पाण्याने भरले जातात आणि रंगीत पाण्याने रंगपंचमी साजरी केली जाते। तर हे दरवर्षीचा हा उत्सव आहे। अतिशय उत्साहात नाशिक शहर हा उत्सव साजरा करतो आणि त्यासाठी नाशिक पोलीस पूर्णपणे सज्ज आहेत। हिंदू मुस्लिमची दंगल किंवा मुस्लिम समाज जास्त असल्यामुळे त्या परवानगी देऊ नये, पण शिवसेनेच्या वतीने जुन्या नाशकातले सर्व हिंदू मुसलमान सर्व एकत्र आले आणि सगळ्यांच्या वतीने आयुक्त साहेबांना आता निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की ही पेशवेकालीन राहाड आहे, याच्यामध्ये आत्तापर्यंत सर्व समाजाच्या लोकांनी या राहाडीचा उपयोग केला आहे रंगपंचमीनिमित्त, तर त्याला परत परवानगी देण्यात यावी आणि आयुक्त साहेबांनी ही गोष्ट मान्य केली आणि त्याचं उद्घाटन किंवा पूजेसाठी माननीय आयुक्त साहेब तिथे येणार आहे आणि आमचं निवेदन स्वीकारून आम्हाला मान्यता देण्यात आली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।